आपण अंबाजोगाई तालुक्यातील सनगावमध्ये आहेत. आपण पाहू शकतो हे सगळे नागरिक जे आहेत हे आता बीडला निघालेले आहेत. हे कुठल्या लग्न समारंभाला जात नाहीत. तर हे बीडचे जे SP आहेत नवनीत कामत यांना भेटण्यासाठी हे सगळे सनगावकरचे गावकरी हे जात आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत की नेमका काय विषय. तुम्ही आता इतक्या जवळजवळ अख्खं गावच म्हणावं लागेल. तुम्ही आता 2-3 टेम्पो काही गाड्या घेऊन तुम्ही आता बीडच्या SP कडे जात आहेत. नेमकं काय कारण आहे त्याचं? आजपर्यंत जी खोटे गुन्हे केलेले आहेत त्याचं कोणी केले? हे श्रीधर योगीराज अंजान ती भाऊ त्यांची मुलगी ॲडव्होकेट ती ज्ञानेश्वरी अंजान यांनी केलेले. त्याचे ती खोट्याचे गुन्हे केलेत. त्याची वापसी व्हावी म्हणून जाणार आहे तिकडे आता. आणखीन आपल्यासोबत आहेत. काय कारण आहे? तुम्ही सगळं गावच आता सगळं पाण्याची व्यवस्था असल्या उन्हामध्ये तुम्ही आता बीडला जात आहेत SP कार्यालयाला SP ची भेट घेण्यासाठी. सर त्यांनी जे आजपर्यंत गाववाल्यावर अतोनात जे खोटे गुन्हे दाखल केले 302चे 307चे ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा त्यांनी जो खोटा गाववाल्यावर दाखल केलेला आहे त्या गुन्ह्याचे सर्व कागदपत्र सर्टिफाईड कॉपी घेऊन आम्ही SP साहेबांच्या दालनात त्यांच्या विनंती करण्यासाठी ह्याच्यावर योग्य ती कारवाई करून आम्हाला न्याय देण्यात यावा व यांच्या त्रासापासून आम्हाला मुक्त करण्यात यावं यासाठी आम्ही सर्व गावकरी मंडळ आम्ही SP साहेबांच्या दालनात जाणार आहोत. एकंदरीत आता जे ज्ञानेश्वरी अंजन आहेत ह्या तुमच्या गावच्याच आहेत आणि त्यांच्यावर आता बीडच्या सिव्हिल हॉस्पिटलला ICU मध्ये उपचार देखील सुरू आहेत. मग नेमकं कोणी मारलंय काय वाटतंय तुम्हाला? आता त्यांच्यावरती उपचार देखील सुरू आहेत आणि तुम्ही अख्खं गाव आता त्यांच्या विरोधामध्ये एकवटलं. हो साहेब, त्यांच्यावर उपचार चालू आहेत हे आम्हाला तुमच्या माध्यमातून कळालं. त्यांचे कुणाशी काय जे भांडण झाले काय झाले हे आम्हाला अद्याप काही माहीत नाही. त्यांचा अपघात झाले का त्यांनी कोणी मारले का त्यांनी स्वतःला मारून घेतलंय हे आम्हाला अद्याप कुठल्याही गावकऱ्यांना कुणालाही माहीत नाही. त्यांनी आत्तापर्यंत खोटे गुन्हे दाखल केलेत आणि आजचा गुन्हा सुद्धा त्यांनी हा खोटाच गुन्हा दाखल केलेला आहे व आमच्या गावकऱ्यांना त्यांनी अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं हे सर्व सूडबुद्धीचं काम चालू आहे गावकऱ्यावर. हे बी तुमचे गावातलेच आहेत ना? हो, गावकरीच आहेत, पण त्यांना गावकऱ्यांना त्रास देण्यात काय आहे त्यांना ते आम्हाला माहीत नाही. त्यांचं की त्यांना काय वाटतं गावकऱ्यांना त्रास देऊन ते काय त्यांची आम्हाला माहीत नाही. त्यांनी काय SP कडे काय मागणी करणार आहे तुम्ही आज निवेदन देऊन? SP कडे हेच मागणी की आमच्या गावकऱ्यांना जो आतापर्यंत त्यांनी गुन्हे केलेले आहेत 302 सारखे ॲट्रॉसिटी सारखे 307 सारखे त्यांनी पोलीस PSI साहेबांवर सुद्धा त्यांनी 354 सारखे गुन्हे दाखल केलेले आहेत तपासादरम्यान की आमच्याकडून तपास करा, आमच्यासारखा तपास करा, आमच्यासारखी कारवाई करा त्यांच्यावर, नाही तर आम्ही तुमच्यावर 354चे गुन्हे दाखल करू. त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केला, त्याच्या सुद्धा प्रत आमच्याकडे आहे. सर्टिफाईड कॉपी आम्ही कोर्टातून घेतलेली आहे वकिलामार्फत. ते सुद्धा घेऊन आम्ही SP साहेबांना देणार आहोत. या सर्व निवेदन घेऊन आम्ही SP साहेबांच्या दालनात जाणार आहोत. निश्चितच आणखीन काय गावकरी आहेत मला सांगा? पूर्ण गावच आता जे ॲडव्होकेट ज्ञानेश्वरी अंजन आहे त्यांच्या विरोधात एकवटल्याचं आता ह्या सगळ्या ह्याच्यातून पाहायला मिळतं. त्यांच्यावरती आता सिव्हिल हॉस्पिटल बीड येथेच उपचार सुरू आहे. काय मागणी करणार आहेत तुम्ही? आज निवेदन पण देणार आहेत SP? मागणी एकच की वारंवार जेवढे बी त्यांनी प्रत्येक कुटुंबावर गुन्हे दाखल केलेत खोटे, काही प्रकरण नसताना उगाचच काहीतरी करायचं आणि केस करीत राहायचे. कागदी घोडे हमेशा तिला उडू येते, तिला कामधंदा नाही काही नाही. तिनं साहेबांनी सगळ्या गोष्टीची शहानिशा करून जी गुन्हा दाखल केला आहे त्यांनी ती वापस घ्यायला आम्हाला हे करावं. त्याच्यामुळं आम्ही सगळे गावकरी मिळून साहेबाच्या भेटीसाठी निघालेलो आहेत. बरं, महिला पण आहेत, आपण त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहेत. जवळजवळ एक टेम्पोचा अख्खा तुमच्या महिलांनी भरलेला आहे. काय मागणी करणार आहे त्याच्याकडे? आम्हाला त्या महिलेपासून खूप त्रास आहे. गावामध्ये कोणचंच काही कार्य करू दे नाही ती महिला, आणि एका महिलेमुळे सगळ्या गावाला तिचं टेन्शन येईल. सगळं गाव आज चिंतेत आहे तिच्यासाठी, म्हणून बाकी सगळ्या महिला तिच्या विरोधात तक्रार करायला चालल्यात. पण ते मारहाण जे झालेली आहे ते मारहाणीकडे कसं बघतात तुम्ही? आम्हाला काही माहीतच नाही सर मारहाणीचं. मारहाण कुणी केली, कुठं केली, त्यांना स्वतःहून काही गुन्हे करायची, काही कुटाने करायची सवय आहे त्यांना. त्याच्यामुळे आम्हाला काही घेणं देणं नाही तिच्या मारहाणीचं. काही पण खोटे गुन्हे, काही पण आरोप करू शकते ती कुणावरही. त्यांच्यावरती बीडमध्ये सिव्हिल हॉस्पिटलवरती ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण आम्हाला तर वाटत नाही की ते ICU मध्ये जायापत ते स्वतः मारून घेतले. जाऊ शकतात सर, ती मेलेल्या माणसावर काट्या घालू शकते आणि ती स्वतःहून काही पण करू शकते त्यांना न्याय मिळण्यासाठी. ती काय मला घातल्या मेलेल्या माणसाला? तिच्या आजोबाला, तिच्या आजोबावर तिनं मेल्याच्या नंतर काट्या घातल्यात आणि लोकांवर गुन्हे दाखल केलेत, खोटे गुन्हे. ती काय पण करू शकते. त्यांच्याकडून असं म्हणजे कोणतीच ही नाही, चांगली अशी संस्कृती त्यांच्याकडे नाही.
काय नेमकं निवेदनामध्ये काय लिहिलेलं आहे तुम्ही आज जे तुम्ही आता SP-ना निवेदन देणार आहे? त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की पाठीमागा 302चा जो गुन्हा दाखल केला होता त्या खोट्या गुन्ह्यामध्ये ज्यांना त्यांनी कारवाई ज्यांच्यावर केली होती किती लोक असतील गावातले तसे मोजता येणार नाही, काही जणांवर कारवाई केलेली आहे. प्रत्येकावर आहे, काही ना प्रत्येक काही गुन्हा. घरामधले प्रत्येक जण प्रत्येकावर काही ना काही. आणि त्या 302 मध्ये जेवढे बी आरोपी आहेत, समजा त्यांनी आरोपी म्हणून टाकलं होतं तर ती निष्पन्न झालेली आहे, ती केस सॉल्व्ह झाली. पण त्यांच्यावर काय नेमकं त्याच्यामध्ये काय निष्पन्न त्याच्यामध्ये असं केलं होतं की ह्यांनी की असं केलं की त्यांनी ज्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय त्यांनी ह्याच्यामध्ये ह्यांचा संबंध नाही, त्यांचे मृत्यू झाले ती नैसर्गिकरित्या झालेली आहे. आणि त्या नैसर्गिकरित्या झाल्याच्या नंतर 2 तासांनी त्यांना मारहाण करून त्याच्यानंतर डबल केस दाखल केली त्यांनी. हे निष्पन्न झालं त्याच्यामध्ये कोर्टानं. आणि त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनानं सांगितलं होतं, खाली एक लाईन दिली त्यांनी किंवा हे सगळे निर्दोष आहेत किंवा त्या कोर्टाच्या कागदावर, आणि पुढील कारवाई ह्यांनी काहीतरी करावी त्यांच्यावर. ज्यांनी ह्या खोट्या केस केल्यात त्यांनी पुढील कारवाई घेतली त्यांच्यावर करावी. पण तिथून पुढे कसलंच कोणीच त्याच्यावर काही ॲप्लिकेशन घेतली नाही. आणि त्याचा पाठपुरावा आम्ही केलेला आहे ते की 302चा गुन्हा त्यांच्यावर टाका म्हणून. ज्याने ज्याने ज्ञानेश्वरीच्या वडिलावर किंवा ज्ञानेश्वर जे त्याच्यामध्ये होते त्यांच्यावर ते फिरून टाका म्हणून, किंवा मानहानीचा जे असतोय किंवा हे न करता ह्यांनी टाकले ना केस, आता त्याचं ते टाका त्यांच्यावर केस. तर त्याच्यावर कसलीच आणि कारवाई कोणीच पोलिसांनी केली नाही, पोलीस प्रशासनाने केली नाही ना, कुठलं त्यांना आणि तक्रार दिली नाही त्यांनी. आम्ही वारंवार त्यांची तक्रार दिली, त्यांची रितसर पावते आहेत आमच्याकडं. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा आम्ही इथून निवेदन दिलं होतं की ह्यांना रितसर तक्रार दिली होती. हे सगळं कधी निवेदन दिलं होतं तुम्ही त्यांना? त्यांना तरी तारीख आता त्याच्यावर आहे माझ्याकडं. ते 3-4 वेळेस त्यांची पाठपुरावा केलेला आहे आम्ही त्या गोष्टीचा. आम्ही सगळे कागद तुम्हाला देणार आहेत आता. आणि त्याची कसली दखल घेतली नाही ते पोलीस प्रशासनानं. मग ते SP साहेबाकडे जाऊन त्याची आधी दखल घ्यायला लावायची, त्यांच्यावर केस टाकायला सांगायचे, ते करायला सांगायचे. म्हणजे जुन्या प्रकरणाच्या संदर्भात पण तुम्ही आज SP-ना बोलणार आहेत आणि नवीन पण काही मागणी करणार? नवीन मागणी करा, कारण की आम्हाला दुसरा पर्यायच राहिला नाही. वारंवार आम्ही त्यांना निवेदन देऊन त्यांनी केस हे केलं नाही, दाखल केली नाही त्यांनी. मग ती केस पण दाखल करावी आमच्यावर. जे आतापासून 5-6 जे एवढे गंभीर गुन्हे त्यांनी टाकलेले आहेत खोटे, ज्याच्यावरती त्यांचा आणि ज्यांनी जेवढे गुन्हे टाकलेत त्याच्यावर ते साक्षीदार जे आहे ती एकच आहे, कॉमन साक्षीदार आहे त्यांचा. ज्यांच्यावर टाकलेत त्यांच्यावर कॉमन साक्षीदार आहे, साक्षीदार सुद्धा वेगळा नाही. त्यांची हत्या आहे ते कॉमन साक्षीदार आहे त्याच्यामध्ये, साक्षीदार सुद्धा बदल नाही. मग त्यांच्या काय आता काय मागणी करणार आहे तुम्ही? मागणी आता किंवा त्यांच्यापासून आम्हाला कसं मुक्त करायचे ते त्यांनी ठरवायचे, कशी कोणाची चौकशी करायची, काय करायची. खोटे आरोप केलेले ते पण शासनानं त्याचं पण म्हणजे खोटाचा आरोप आहे हे सिद्ध करावं त्यांनी शासनाने. त्याच्यामुळेच ही सगळ्या महिला गाव त्रस्त आहे पूर्ण सगळं. म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचं की ज्ञानेश्वरीला जी मारहाण झाली ते आता त्यांनी तपासायचं आणि त्याच्यात जे काही निष्पन्न होईल त्याच्यानंतर निष्पन्न करायचं. जे राजकीय बी आहेत त्यांनी गावाला भेट द्यावी, गावातलं वातावरण बघावं, गावकरी काय म्हणतात ते. मग गावकरी पूर्ण सगळे तिच्या एकटीच्या विरोधात कसे होऊ शकते? तर तिचा त्रास आहे गावाला, त्याच्यामुळे सगळे गावकरी त्रस्त असल्यामुळे हे इतके माणसं निघालेत. आज 250 माणूस चाललंय SP कडे आणि 10 जणांवरचे आरोप पण सगळे खोटे. हे त्यांनी सिद्ध करावं सगळा तपास करून. एकंदरीत वारंवार आपल्या बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या घटना घडामोडी आपण बघताय. जवळजवळ 3 महिने झालं बीड जिल्ह्याचं हे नाव जे आहे ते आता महाराष्ट्रामध्ये गाजत आहे. अशा वेगवेगळ्या घटनेच्या माध्यमातून हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं वाटत नाही? थांबलं पाहिजे ना. पण असे हे महिला संघाच्या बी ज्या महिला आहेत त्या ताई आहेत त्यांनी पण तिचं एकटीचं एकतर्फी ऐकायला नाही पाहिजे. त्यांनी गावातल्या महिलाचं बी म्हणणं ऐका, इथं येऊन तिचं एकतर्फी ऐकून महिलाचं तिच्यासोबत तिला साथ देऊ नका, माझं हे म्हणणं आहे त्यांना कळकळीचं. नाही, साथ देण्याचं कारण एकच आहे की जेव्हा ते फोटो व्हायरल झाले अतिशय ते कोणी बघू शकत नाही, ते असे म्हणजे मारहाण त्या फोटोमध्ये दिसते. पण हे 10 जणांनीच मारलंय हे तिला सिद्ध करणं म्हणावं इथं येऊन. ह्यानीच मारलंय म्हणून ते गावकऱ्यात इथं गावात येऊन सिद्ध कर, तर जे खरंच खोटं ते करा ना म्हणावं इथं येऊन. महिला असेच तिचे फोटो काढून तिला ऍडमिट करून हे करून खोटे हे करून हे करायले आरोप लावायले ते 10 जणांवर. म्हणजे असं किती दिवस चालायचंय? त्याच्यामुळे आम्ही आता SP साहेबाकडे चाललो. कसं काय वाटतंय की आता हे सगळं थांबलं पाहिजे? कसं थांबलं? कसं थांबलं पाहिजे? आता त्यांनी शासनानं जी इथं येऊन खरी खोटी सगळी शहानिशा करावी, चौकशी करावी, त्याच्यातून जे निष्पन्न होईल ते ठरवतील ते.
हे महिला आयोगाच्या त्यांना सुद्धा माझी कळकळीची विनंती, त्यांनी आता तिला हे करायला लागलेत, साथ द्यायलेत जास्त. आम्ही पण महिला आहे, तिथं महिलाला येऊन त्यांना गावात येऊन ज्या आई येऊन गेल्यात त्यांनी गावाला भेट द्यावी, आणखीन गावातल्या महिन्याचं ऐकणं त्यांनी मान्य करून घ्यावं काय आहे ते. म्हणजे तुम्हा सगळ्यांची त्यांनी भेट घेऊन ते चर्चा करून त्याची शहानिशा करावी. शहानिशा करावी. निश्चितच आपण पाहू शकतात की आता हे जवळजवळ 200-250 जे आहेत हे गावकरी आहेत आणि काही वेळामध्ये ते बीडचे SP जे आहेत नवनीत कामत यांची भेट घेऊन हा सगळा काय प्रकार आहे ते सांगणार आहेत आणि त्यांनी हे जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते देखील वापस घेण्याची मागणी हे सगळं गावकरी तिथं जाऊन करणार आहे. रोहिदास हातागडे, मुंबई तक, सनगाव.